दरम्यान हुकुमशाही बळकट होईल असा कोणताही निर्णय आंबेडकर घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीच्या समावेशाबाबत एक मोठं भाष्य केलं आणि इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितलंय की प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रियाही शरद पवार यांनी दिली। राष्ट्रीय संघटना आहे त्या संघटनेची बैठक झाली। त्या बैठकीला हजर होते आणि होते आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खरेदीनं असं सुचवलं की याच्यामध्ये असं सकाळ आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू करावा। तर असं दिसतंय तुमच्या ठाकरेंनी सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला। याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी आणि आमच्या सगळ्या सरकारने मान्य केली तर त्याचं मी स्वतः स्वागत करतो आणि ते करणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं। आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ते चालू आहे। मला असं वाटतं की आम्ही लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि NCP एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच। पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो 28 तारखेपर्यंत इकडले नेते थोडे व्यस्त आहे, त्याच्यामुळे ही जी बैठक आहे एक निर्णायक ती 28 नंतर होईल। त्यात 100% हा निर्णय होईल। प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीच्या हात बळकट होतील। प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे, सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे। पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ते आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मला वाटतं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजींनी महाविकास आघाडीसोबत यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।